ही मी दाखलची कथा या ठिकाणी तुम्हाला समोर सादर करस. कथा नावशे दुष्काळना तोडगा. झिंगी झिंगी नाच परी झिंगी झिंगी नाच, झिंगी झिंगी नाच परी झिंगी झिंगी नाच, झिंगी झिंगी नाच परी झिंगी झिंगी नाच, झिंगी झिंगी नाच परी झिंगी झिंगी नाच. अय वाटोडे स्वा आर असा वट्टावर बशी काय मोबाईल चालू राहणार रे हा बापू. अरे पाणी पडत नाही दुष्काळ ना सायशे आबा रोज ढग येतस आणि माणूस ने ऐकूया देखी संध्याकाळी गडप होतस. मग ते काय करू या मोबाईलला गाणं चालू येत नाही तर काय करू काही पड तरी बाबा पाणी पडी तुमनं खरं शेगड्या. अशा साऱ्या बाता या वट्टावर चावडीवर सगळीकडे चालेल. आमना खानदेशमात चोरगावशी या चोरगावनी शेती कधी काही झाली असं वाटे. यंदा मात्र सूर्य असा डोळ्यात देखील आणतात. जिकडे देखो तिकडे काही शहर जमीन ज्याने थोडंफार कामोड्या पेरा कपाशी पेरी तेच कपाशी अशी मांड पेदी राहती. असं काय करू बा लोकांनी मोठी चिंता पडली. या गावना घुंगरू अण्णा पाटील होतात मोठा प्रगतिशील शेतकरी. हाव श्रावण तर तो श्रावण त्यांना श्रावण्या म्हणून खयामा पडेल आहे. त्यांनी केळी त्यांना ऊस त्यांनी चवळी त्यांना उडीद सारच काही त्यांना खयामा. यंदा मात्र दुष्काळ कर राहता आणि त्यामुळे हा घुंगरू पाटील डोका खाली राहता काय करून काही नाही. या गावना अजून एक शेतकरी लेमन बापू पाटील. या लेमन बापू पाटीलने भलती बारीक खेती राही. तो दरवर्षीसले त्या गिरणा काटले भले चांगली केळी पेरे. यंदा बी तिने चांगली नव्हती टिश्यू कल्चर पीबाग असं तेव्हा मला दरवर्षीसले भला मोठे केळी काढे. आता त्यांनी केळी असं बटूभर केळी काढ राहती. बाबा बाबा काय करो त्यांना सालदार बटन दाबी किती काही खात भलत बेकार. या गावात अजून एक बचत गटाची ताई होती तिनं नाव होतं मेलिडीताई. आणि मेलिडीताई भलत बारी बचत गट चालाय. तिने या बचत गटना यांना खाले मस्त खेती भेटली. खेती मातीनी मागला वरिसले 10 लाखना टाइम काढा. आधी तिना भाव बोलताच बारी घ्या ती अशी हवा मा बाता मारे. तिने असा टीव्ही चॅनल वाला मोबाईल वालासनी भलती बारी मुलाखत लेनी. ती भलती बारी बाता करायला लागली. आता मी आमदार बनसू आता मी खासदार बनसू देखा म्हणे गंमत. यंदा मी तिने बरा टाइम लाई दिनात आणि असा देव बंडोळ्यात आणि दिनात. आता तिना टाइमवर लाल्या रोग पडणार ती बी आता टेन्शन मा पडली. काय करो काय नाही. या गिरणा धरणवर एक अलीभाऊ कुरकुरे होता पुरा खानदेश तो मासा पुरा आहे. यांनी यंदा बी डोकाऱ्या अशी बांगडा अशी कोंबडा अशी असा मासास ना बराच बिवारा टाका. यंदा बी त्यांनी बराच बिवारा टाकेल होता. धरण पाणी आटायला लागले त्यामुळे त्यांना कसं मसवायला लागणं. त्याने दाढी म्हणे अशीच अशी सारखी दाढी होती. तो त्या धरणवर अशी दाढी उठत बसे. काय करो भाऊ देवा पाणी पाडत नाही कसं काय करू. या गावना सरपंच होता जालचा अण्णा बापू पाटील. त्यांनी विचार करत या सरवारी कमटेकडा लोक शेत गावले काही काम धंदा नाही पाणी पडत नाही आता काहीतरी उपाय करे देखो. खानदेश मा असा बराच तालीम उपाय होतस. मग त्यांनी दवंडी पिटाळायला सांगितलं. दवंडीवाला पुरा गावभर फिरणार. ऐका हो मंडळी ऐका सकाळ आपला गावना चावडीवर ग्रामसभा ठेलचे सर्वांनी हजर राहून बर का. लोक असा रिकाम टेकडा होता पाऊस पडे नाही ना जिकडे तिकडे लोक जरा हातवान करी फिरत. दिवस उजाडना ते काय होई लोक असा देखायला लागणार. वरून शांत बसा मंडळी गप्पा मारू नका. आता देखा आपण आपला मंडळी काय सांगतोस ते ऐका. भिकारी अण्णा असा जोर जोर त्यांची लाई राहता वरून मंडपवरून वट्टावरून. या भिकारी अण्णा इथे सारा गावले माहिती बच्चा पोर हे भिकारी अण्णाले वय खेळ. या भिकारी अण्णा घर मा पोरे वाचत नाही. कोणीतरी साधूने सांग पोरे वाचतच नाही ना. मग तुम ना घर मा जो पोऱ्या जन्मी ना ते नाव भिकारी ठेवा. हाच तो भिकारी अण्णा सारा गाव पिकेल पान एकदम दल्ला माणूस.
तो चिल्ला राहता अण्णा सांगा बरं काय उपाय करणार पडी. अरे भाऊ म्हणा या पिकेल पाणी शेत ना असा उन्हा दव्या वहिनात नाही म्हणा मा शेत बरेच असा उपाय करा ना. हा पाणी असा दबा दब दबा दब दबा दब पडा लागी जास. बरं अण्णा सांगा बरं देखा पोरे तुम्ही हाताना चिल्लर पोरे मोबाईल व्हॉट्सअपवर राहतच तुम्ही या जुना प्रथा जुना रीती काय समजी म्हणा जुना अनुभव देखून आपण त्या तसा ढोल्या पोरी शक ना या ढोल्या पोरीचा पण दोंड्या बनाडी सर पुर्रा गावमा फिरावं दका बरं मग का असा धो पाणी पडत नाही मग अण्णा असं वसका आणि मग म्हणे बरं ठीक शे मग गावना पोरे जमणार ढोल्या पोरे जमणार लिंगना डसका आणत पहिले घंटे आणत घुंगरू आणत पोया जवळच होता. मग यासल्या दोंड्या बनावात आणि मग खानदेशनं लोकगीत संध्याकाळी सुरू जाईल आणि मग खानदेशनं लोकगीत सुरू जाईल. हा धंड्या पाणी दे शाय माय पिकू दे धंड्या पाणी दे शाय माय पिकू दे दघन्ना देव पाणी मोठा येव धंड्या पाणी दे शाय माय पिकू दे दारशे कुटीन बायको बुट्टी दारशे कुटीन बायको बुट्टी पाणी देव पाणी दे धंड्या पाणी दे शाय माय पिकू दे. सारा गावभर दोंड्या फिरणार खानदेशात लोक किती सुरू होणार पण हा बाय असा दातलीस की देखील बिलकुल पाणी पडायला जोक नाही. काय करू हो असा कसा दुष्काळ नसाय लोक असा शेतकरी चिंबून घ्या 8 दिन जायात 15 दिन जायात काय करू काहीच समजे नाही. परत त्या ठिकाणी ग्रामसभा सुरू झाली. भिकाऱ्यांना पुन्हा असा वट्टावर बसत पोरेवा घाबरू नका आम्ही म्हातारा माणसे दल्ला माणसे का 7 दिन काढत नाही. बरं अण्णा पुन्हा काय अजून उपाय देखूत आपण उपाय करेस असं करू आता डेटकी ना लगीन लाई देखो मी असं ऐकेल शे जुना अनुभव शे डेटोर नक्षत्रमा असं डेटकी न लगीन लाव तसं बद पाणी यस म्हणे अण्णा असं म्हणे हो. आपला तो अलिभाऊ कुरकुरे शे ना या गिरणा धरणवर पांडुबे शे तर मोठा शे नाही डोरली ही म्हणे असं म्हणे ठरणं असाच मंडप त्या ठिकाणी सजाडा असाच फुलगुच्छे असा त्या ठिकाणी रांगोया अशा दाखल्या पोरी मोठ्या पोरी म्हाताऱ्या बाया जमण्यात आणि मग खानदेशात लोकगीते म्हणायला लागणार. मांडव सत्वावती धनिकाय वती मांडव सत्वावती बेडुकना बेडकीन पतीन मांडव सत्वावती असा बारी गाणी म्हणायला लागणार. बेडोरले डेटिंगले मस्त हायत लायदिनी आणि पाटलावर धरी बसला आम नक्कच गाव ना तो बडजी बापा घेऊ ना त्याने मस्त मग सुरू करा. हा शिवमंगलम सावधान असं सुरू कर. डेटकीने जो उडी मारी इमलताई केसर नागडी मा ती का कसा माहिती पाहायला लागली. ओ माय आती आहे ना व नवरीशा नाती मंडपावर ठेवलं आणि मग रोहित भटजीनी टाइम वाया जाऊ दे ना आणि एकदा त्याने म्हणा शुभमंगलम सावधान असं म्हणतात असा दल्ला माणसे लुंगीदास ना गाण्यावर काटा तरी नाचायला लागल्यात हाय सुरू जाईल. बरा दिन तरी पाणी नाही काही नाही ते काय करणं पडे हो. ऐका ना ऐका त्या भिकारी अण्णा ना राजा बोलेंद आले ना मी बोले तर काही नाही डोले ते नसते मी ऐकतस आमनं काही ऐकतच नाही. लेमन बापू कुरवड्या करा भाऊ तुम काय शे तुम भविष्य का दुष्काळा तोडगा दख तुना मी डाव का तपाशे सांग मी सकाळी सांगसू बलावा तुम्ही ग्रामसभा आता मी सांगस नाही असे सांगानी गोट नाही. ते भिकारी अण्णा तुम्ही सर्व ऐका ना आता मनी मी एक गोट ऐके देखा चालेल. मग सकाळी जाई असा लोक जमना तोच वट्टा 30 ग्रामपंचायत त्याच माणसे लेमन बापू पुढे उभा राहिना. भिकाऱ्यांना असाच कोपरामा बसेल होता कारण त्यांनी 2-3 त्या ठिकाणी तोडगा काढा पाणी काही पडी राहतात. लेमन बापू उभा राहिना. ऐका मंडई सो या भिकाऱ्यांना तुम्ही दरवेळेस ऐका ते आमने बी ऐके देखा म्हणे काय आता देखा असा जिवंत म्हातारा आणि जिवंत प्रेत यात्रा काढी देखू असं जर जाय ना म्हणे बद पाणी अस आपला गाव म्हातारा कोणशी दिसत नाही म्हणे
हाऊ दल्ला माणूस भिकारी अण्णा सारा गावनं पिकेल पान गेले सापंचचा तिरड्यावर बांधून भिकारी अण्णा 2 फूटचा उडणास हा कसं तरी शे अण्णा आपला खानदेशना प्रश्न शे खानदेशना सवाल शे तुम्हाला धोंड्याकाळी देखाडा तुम्हाला डेट की डेट कोणा लगीन लाव आता आमना बी शाबाद उचली तर ना पडी हरकत नाही मग म्हणा बी तशा गौऱ्या म्हातारे बसत काय ना जायचे काय करू ठरणं आई गोट फक्त आपला ज्या ठराविक मंडई शेत जेवढं उपस्थित शेत येसलेत माहीत राही बाकी ना गाव असले नाही ठीक म्हणे काय हरकत नाही पहाट उगणी भिकाऱ्यांना असा डोळ्यात आणि पडणार बाकीना लेमन बापू अशी अलिभाऊ कुरकुरी अशी इमलताई केसर अशी येसले बी भ्याव वाटणं खरोखर गचाना काय आऊ तेसने चिमटी देखी तरी देखी भिकाऱ्यांना आले हो मी तशानारे भो काही हरकत नाही तशावर मग सुरू जाई जिवंत म्हाताराणी पर्यंत यात्रा हाय वाजालाही रांधतात गाजालाही रांधतात भिकारी अण्णांना पुरेसले माहिती पडणं त्या हाय वरणी रडायला लाग्यात दाखी बसायला लाग्यात केस तोडायला लाग्यात हो म्हणा अण्णा कसा काय गचकणार रे कसा काय गचकणार सारा त्या ठिकाणी शांतता पसरी गई गावातला आजूबाजूला शेतीमधला सर्व माणसं दौडी उन्हात भिकारी अण्णा गया नंतर माहित पण आधार रस्त्यावर आई पाणी पडा करता तोडगाशी आय मरी खाव यसले असा काय बी तोडगा यस ना भिकारी अण्णांनी यात्रा काढी तरी पाणी पडाना न्याव आता अशा दल्ल्या बाया होत्या सारा गावनं तुम्ही ऐक आमच्या बाईस बी कोणी ऐकिल्या इमलताई केसर म्हणे आमने बी ऐका बाबा गाव लोकेसनी कोणी चिकण्या करी टाक्यात कोणी काय करत तुम्हाला धोंड्याकडे दे काम बी ऐका म्हणजे काय करण्याशी म्हणजे आपली गिरणामाय भरतीचा खराब होई जायची तिले आपण साडीनं अंगड घाले देखू तिले साडी आपण चढाई देखू बरं पाणी पडस का नाही काय हरकत नाही धरली तुने बी ऐकली मग अशाच बाया जमण्यात पोथी पुराण जाये कीर्तन जाये सर्व काही जाये आणि मग गिरणा मायले साडे चढाई नक्षत्र बदलाना झोप आणि आबाय गरजाना झोप एक जाय गडला करत आभाळ गरजाले लागणार लोकेसले वाटणं तोडगानीच काम कर या धल्ल्या बाईसनीच तोडगानं काम कर तिसना बी पदर असा मस्त वचणना देखामना तोडगानं काम कर चा करत खानदेशना शेतकरी असा परत आनंदी व्हायना असा परत आबाळ भरना तसा 2 दिवस पूर्वी आबाळ धबधबदा आणि पाणी पाड तसं पाणी पडायला लागे आणि मग पुन्हा खानदेशमा झिंगी नाच पोरी झिंगी नाच सारखं युट्यूबवर संगीत गाजायला लागणं खानदेशमा असा गारा निर्माण झाया आणि खानदेश थोडा बहुत सुखी व्हायना धन्यवाद